हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघा 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा पूर्ण एक मास अधिक मास आहे. तर याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. आणि हा अगदी पवित्र महिना आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितक्या सेवा करताल, म्हणजे स्तोत्र पठण करताल, नामस्मरण करताल, ज्या काही छोट्या-मोठ्या सेवा असतील, तर त्याला आपल्याला 33% ने अधिक फळ मिळत असते. हा अधिक महिनाच आहे आपल्याला फळ देणारा. त्यामुळे तुम्ही जितक्या सेवा करता येईल, तितक्या ह्या महिन्यामध्ये सेवा करायच्या आहेत. तर बघा आता कोणाला जॉब असतो, कोणाला घरातल्या काही अडचणी असतात, तर काहींना सेवा करणं शक्य होत नाही. तर बघा ह्या महिन्यामध्ये नाही जरी तुमच्याच्याने काही सेवा झाली, तर नामस्मरणाची सेवा आहे, तर ही सगळ्यांना जमू शकेल. तुम्ही 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. ही सेवा म्हणजे ही सेवाच असते. तर तुम्हाला त्याचंही फळ अधिक पटीने फळ मिळत असतं. आणि नामस्मरणाची सेवा तर तुम्ही गाडीवरही जाता-जाता करू शकता किंवा घरातही काम करता-करता करू शकता. तर ही सेवा म्हणजे नामस्मरणाची अविरत चालू राहिली पाहिजे आपली. आणि ह्याचे पण आपल्याला खूप फळ मिळणार आहेत. आणि जितकं तुम्ही काम म्हणजे काम करता-करता जर हे नामस्मरण केलं स्वयंपाक करताना, तर त्याचे आपल्याला अधिक पटीने फळ मिळते आणि आपला स्वयंपाक सुद्धा पवित्र होतो. आपलं कामही असं निर्विघ्न पार पडतं. ही नामस्मरणाची सेवा म्हणजे अशी पुण्य आणि प्रभावी सेवा आहे. त्यामुळे तुम्ही ही नामस्मरणाची सेवा अविरत चालू ठेवा. दुसरी सेवा कुठली नाही जमली तरी चालेल, पण ही नामस्मरणाची सेवा अविरत चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला म्हणजे भगवान हरिविष्णू तुमचं कृपाछत्र धरतील. त्यामुळे नामस्मरणाची सेवा आवर्जून करायची आहे. आणि बघा लेकीनं आपल्या म्हणजे आपल्या आईची ओटी भरायची आणि का भरावी? तर बघा लेकीने ओटी भरणं म्हणजे आपल्या आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला लेकीनं आईची ओटी भरायची आहे. तर आपल्याला म्हणजे आईची ओटी भरताना आपल्याला तिला साडी द्यायची आहे. साडी, ओटीचं सामान समजा नारळ, मणिमंगळसूत्र, जोडवे तुम्हाला यथाशक्ती जे देता येईल त्या म्हणजे साडीवर आपल्याला त्या आईला आपली ओटी भरायची आहे. आणि जर समजा आता तुम्हाला आई नाहीये, तर समजा मोठी वहिनी सुद्धा ही आईच्याच जागी असती, तर आपण तिची सुद्धा ओटी भरू शकतो. तर आपली ही अशी ओटी आपण भरल्यानंतर आईची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईची ओटी भरायची आहे. आणि तसे तर आपण आईचं कितीही केलं तरी आपली म्हणजे आईचे उपकार फिटत नसतात. पण मग आपण हे अधिक महिना आहे म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही आपल्याला आईची ओटी भरायची आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सासूची सुद्धा ओटी भरू शकता. कारण सासू सुद्धा ही एक आपली आईच आहे. तर तिची सुद्धा तुम्ही यथाशक्ती अशीच ओटी भरायची जशी आईची भरतात तशी. आणि जर योगायोग जर तुमच्या घरी सगळंच म्हणजे चांगलंच असेल तर तुम्ही आईची आणि सासूबाईंची दोन्ही बरोबर एकदाच ओटी भरू शकता. दोघींनाही व्यवस्थित सगळंच मान-सन्मान करायचा आहे दोघींचा आणि दोघींचाही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोघींची मिळून ओटी भरू शकता. कारण दोघी पण आपल्या आईच आहेत, जननीच आहेत. त्यांची पण आपण त्यांना मान-सन्मान दिला, तर त्याचे सुद्धा आपल्याला खूप पुण्य प्राप्त होत असतं. आणि आपल्याला माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर म्हणजे प्रसन्न होत असते. तर मग आपण त्यांची सुद्धा ओटी, मान-सन्मान त्यांना जोडवे देऊन, जोडवे घालून आपल्याला त्यांची ओटी हे करायची आहे. त्यांना फुलाचा हार सुद्धा द्यायचा आहे. आपण जसं समजा देवीची ओटी भरतो, त्याचमध्ये तसं आईची आणि सासूबाईची सुद्धा ओटी भरायची आहे. तर ही आपली म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही आहे. नसतं तर आपण त्यांचे म्हणजे उपकार आपण फेडूच शकत नाही. पण हे साधी सोपं आपल्याकडनं थोडंसं 5 हे करण्यासाठी सेवा आहे आपली ही. तर आपण ही अधिक महिन्यात आवर्जून करा. हे दोघींच्याही ओटी भरा आणि त्यांचा मान-सन्मान करा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आता वहिनी सुद्धा ही आपल्या आईच्याच जागी असेल, तर मोठी वहिनीची सुद्धा आपण ओटी भरू शकतो. ज्यांना आई नाहीये, त्यांनी मोठ्या बहिणीचे सुद्धा आईच्या जागी हे करून तिला सुद्धा सगळा असाच तिचा मान-सन्मान करायचा. ओटी सगळं तुम्ही यथाशक्ती जे काही ओटीत देऊ शकताल ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे. त्यांची ओटी भरायची आहे. आणि ओटी म्हणजे भरायला तर तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कधी पण ह्या महिन्याभरात भरू शकता त्यांचं. कधी पण ही सेवा करू शकता. ही सेवेला म्हणजे असं वार हे काही नाही. ह्या महिन्यामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही यथाशक्ती जर समजा आता वहिनी तुमच्या इकडे येऊ शकत नसेल, तर तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्याकडे ओटी जाऊन भरू शकता. आईचं सुद्धा येणं झालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन ओटी भरू शकता. आणि आई तर आपली लेकीची ओटी भरतेच. कारण अधिक महिन्यामध्ये त्यांना म्हणजे वाण द्यायचंच असतं लेक जावयाला. तेव्हा आई आपली ओटी भरते आणि आपल्या जोडव्यात सुद्धा भर घालत असते आई.
तर पण ते जोडव्यात भर का घालावी? तर जोडव्यात भर घालणं म्हणजे हे आपलं सौभाग्यामध्ये अखंड म्हणजे राहावं, यासाठी आई आपली आपल्या जोडव्यांमध्ये भर घालत असते. माहेरूनच जोडव्यांमध्ये भर घालत असतात. आणि हे बघा प्रत्येकाचं हे म्हणजे वेगळं आहे. आता तुमच्या घरी जर वेगळा रिवाज असेल, तर समजा त्यांच्याकडूनही तुम्ही सासरकडूनही जोडवे समजा भर घालू शकतात. असं काहीच नाही, की माहेरून प्रत्येका घरापर्यंत रीता वेगवेगळ्या असतात. तर ते माहेरून म्हणजे आता आमच्याकडे तर असं आहे, की माहेरच्या समजा जोडव्यात भर घालत असतात, की आपलं अखंड सौभाग्य राहण्यासाठी आई आपले जोडव्यांमध्ये भर घालत असते. तर मग आई आपल्याला बांगड्या वगैरे घालते. तसंच आपण आईलाही सगळं जोडवे, बांगड्या आपण पण आईला सगळं द्यायचं. कारण आईचं सुद्धा आपल्यासोबत राहणं, हे करणं व्यवस्थित मान-सन्मान केला म्हणजे आईचं सुद्धा आरोग्य चांगलं राहावं, ह्या दृष्टीने आपण ही कृतज्ञता व्यक्त करून आपण पण आईचा मान-सन्मान करायचा, सासूबाईचा मान-सन्मान करायचा. याने सुद्धा आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. आणि भगवान हरिविष्णू आणि लक्ष्मी माता दोघांची पण आपल्याला सेवा करायची आहे. तर भगवान हरिविष्णूंना आपल्याला घरात बाळकृष्ण असतोच आहे. त्यांना तुळशी अर्पण करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि जमेल तसं तुम्हाला शक्य होईल तितका तुम्ही जास्तही करू शकता, कमी पण करू शकता तुमच्या वेळेनुसार. आणि लक्ष्मी मातेचं सुद्धा आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितके दिवस कुंकुम अर्चन करताल, तितके दिवस तुमचं सौभाग्य म्हणजे अखंड राहण्यासाठी आपल्याला एक म्हणजे त्यांचं प्रभाळ शक्ती मिळत असते. तर तुम्ही जितके दिवस तुम्हाला करता येईल तितके दिवस करायची आहे. आणि आपण म्हणजे भगवान हरिविष्णूंची सेवा आणि लक्ष्मी मातेची सेवा केल्याने आपलं सौभाग्य अखंड टिकत राहतं. त्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे तर आपल्याला अधिक पटीने त्याचं फळ मिळत असतं. आणि चौथं म्हणजे आपल्याला एक अन्नदान करायचं आहे. ह्या महिन्यामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जितक्या वेळा अन्नदान करताल, तितके त्याला म्हणजे आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतात श्री हरिविष्णूंचे. तर तुम्ही जे दान करता येईल ते दान करा. असं काहीच नाही तुम्हाला हे करायचं. फळ दान करू शकता, अन्नदान करू शकता. नाहीच काही जमलं तर तुम्ही दूध दान करू शकता. इथं नाही तर मंदिरात तुम्ही जिथं तुम्हाला दान करता येईल तितकं करायचं आहे. आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा ओटी भरायची आहे. कुलदेवीला सुद्धा आपल्याला यथासांग सगळं ओटीचं सामान घेऊन घ्यायचं आहे. पहिली साडी घ्यायची आहे, नारळ घ्यायचा आहे. त्यामध्ये अक्षदा म्हणजे आपले तांदूळ, खारीक खोबरं, हळकुंड, बदाम हे सगळं घ्यायचं आहे. त्यावर बांगड्या ठेवायच्या आहेत, फुलाचा हार ठेवायचा आहे आणि आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि जर समजा कुलदेवी तुमची खूप लांब आहे, दुसऱ्या गावाला जाणं होत नाही, शक्य होत नसेल, तर तुम्ही घरात तुमचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तिथेही तुम्ही हे ताटात ठेवून नंतर जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा तुम्ही त्या देवीला तिथं नेऊन ठेवू शकता किंवा एखाद्या देवीच्या मंदिरातही तुम्ही ओटी ही ठेवू शकता. तर हे आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. जितकी तुम्ही कुलदेवीची सेवा करताल, तितकं आपल्याला घरात भरभराटी येते. आपलं म्हणजे सुख शांती लाभते. आपल्या घरात प्रगती होते. तर तुम्ही ही अशी सेवा मंगळवार, शुक्रवार कधी पण करू शकता. असं काहीच नाही, की ह्या दिवशी करायचं. हे महिना म्हणजे पूर्ण दिवस हे शुभ दिवस आहेत आणि ह्या महिन्यामध्ये कुठलीही आपण सेवा केली, तर त्याचे आपल्याला भरभरून फळ मिळत असते. तर ह्या अशा प्रकारच्या सेवा आपल्याला ह्या महिन्यात आवर्जून करायच्या आहेत. आणि आपल्याला म्हणजे जितकं तुम्हाला दान गोरगरिबांना दान करता येईल तितकं करायचं आहे. आणि स्तोत्रपठण सुद्धा ह्या महिन्यामध्ये स्तोत्रपठणाला पण खूप महत्त्व आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. नाहीतर म्हणजे जपाचं म्हणजे पठण करू शकता. जितके तुम्ही जास्त एकत्र बसून करताल पठण, जितकं म्हणजे नामस्मरण करताल तितकेच फळ आपल्याला मिळत असतं. सामूहिक म्हणजे उपासनेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही ही सामूहिक उपासना करण्यावर भर द्या. कारण सकाळी जर जमत नसेल, तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा आपण आता एखाद्या वेळेस गप्पा मारत बसतो, ते सगळेजण जर हे नामस्मरण केलं, तर त्याचं आपल्या घराला अधिक म्हणजे कृपाछत्र प्राप्त होतं आणि सुरक्षा कवचही तयार होतं. तर हे असं नामस्मरण तुम्ही करून बघा. नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि घरातही पवित्र वातावरण तयार होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.